हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील अकबर मोहल्ला परिसरात किरकोळ कारणावरून मोठा वाद उफाळून मारहाणीपर्यंत पोहोचल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध कलमांसह पोक्सो कायद्याच्या कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणातील फिर्यादी आसमा तन्वीर मुजावर वय 33 वर्षे राहणार अकबर मोहल्ला रुकडी यांनी तक्रार दाखल केली आहे। दिनांक 29 मे 2026 रोजी सायंकाळी साधारण 4:30 वाजल्याच्या सुमारास त्यांच्या घराशेजारील सिटी सर्वे क्रमांक 2105 या ठिकाणी माती टाकण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला। फिर्यादी व त्यांचे पती तन्वीर मुजावर यांनी जेसीबी चालकास विचारणा केली असता तेथे उपस्थित असलेल्या 7 जणांनी एकत्र येत बेकायदेशीर जमाव तयार करून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना लाकडी काठ्यांनी तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। या घटनेत फिर्यादी स्वतः तन्वीर ताजुद्दीन मुजावर, अब्दुल रहमान मुजावर आणि हुमेरा तन्वीर मुजावर हे जखमी झाले आहेत। तसेच मारहाणी दरम्यान फिर्यादींचा मोबाईल फोन आणि गळ्यातील सोन्याचा दागिना झटापटीत गहाळ झाल्याची नोंद आहे। आरोपींनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून फिर्यादी व त्यांच्या मुलीच्या मनाला लज्जा उत्पन्न केल्याचाही आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे। दरम्यान पीडित कुटुंब हातकणंगले पोलीस ठाणे येथे फिर्याद नोंदविण्यासाठी गेली असता वेळ झाल्याचे कारण देत तक्रार तत्काळ नोंदवून घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला। यामुळे संतप्त फिर्यादी कुटुंबांनी पोलीस ठाण्याबाहेर येऊन ठिय्या आंदोलन केली। या घटनेमुळे काही काळ पोलीस ठाण्याबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रकरणी 30 मे 2026 रोजी सकाळी 11च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। एक पोलीस अधिकारी आहे। पोलीस अधिकारी हा आपल्या वर्दीचा गैरवापर करून आम्हाला वारंवार छळ करतो आणि काल संध्याकाळी 4:30च्या सुमारास त्याने आपल्या पोलीस वर्दीचा गैरवापर करून आम्हाला, माझ्या मुलीला, माझ्या पत्नीला आणि माझ्या काकाला त्याने मारहाण केली। त्यांच्या 3 पोरासह आणि 2 त्याच्या भावाच्या मुलासह आम्हाला मारहाण केली। माझ्या मुलीला त्याच्या मुलग्यानं पाठीमागून धरलं, त्याची कापडं फाडली, त्याचा विनयभंग केला। माझ्या पत्नीचा त्याला छातीला धरून वडलं, त्याला खाली पाडलं, तिचा पण विनयभंग केला। ती 8 महिन्याची गरोदर असताना ह्या पोलिसांनी 11 ते 5 वाजेपर्यंत तिथं त्यांना तात्काळ बसवलं। माझ्या पायाला मारले, माझा पाय फ्रॅक्चर झालाय आणि तरी देखील मला इथं त्यांनी एखादी दवाखान्याला जाण्यासाठी चिठ्ठी पण दिली नाही आणि तिने आमची फिर्याद पण घेतली नाही।